अगं ये संगे, ए राहू दे मी लुटते. अगं आहे तू झोप, मी काढते लोटून. आता ग अगं राहू दे की करते नंतर. काय नग नग जरा बरं वाटत म्हणून झोपलं तर पोर काय करते. अगं संगे राहू दे ग, करते मी नंतर. अगं आहे झोप ग. देवा आय तुला गोटभर चहा करून देऊ? नको मला. तू काय खाल्लंयस का? नाही, दाद्याला लागले असतील की मी भात करतो. तू सांग की आहे मला कसं कसं करायचं. अगं मुला तुला येतोय हे भात करायला? ग येतंय की. पातेल्यात तांदळाच्या वर इथवर 4 बोट बुडुस्तावर पाणी घालायचं आणि मीठ घालायचं आणि शिजायला टाकायचं. काय या दुखण्यानं मला कळणं झाले. बाई बाबी तुझा हसबंड डब्याचाच गेलाय. असू दे, तू ती घे तांदूळ, मी सांगते तुला कसं कसं घालायचं आणि शिजायला ठेव. हां जाळं पेटवलं या पोटात, काय ऐकून असतं नुसतं दुखतंय. आय तुला किती वेळा सांगितले तर डॉक्टरला दाखवून घेऊया, तरी मी तू अंगावरच काढतेस. अरे त्या डॉक्टरकडे गेलं की तो म्हणते ते ऑपरेशन करायला लागते. त्याच्या मड्यावर कुठं पैसे घालतोस आणि ते तिथंच ठेवून घेतोय दवाखान्यात. मग कोण घरातलं बघायचं आणि काय होईल. आता गोळी खाल्ल्या येईल कमी. हे जा ठेव जा. ए ते येत नाही खेळायला, अभ्यास आहे त्याचा. जा बस जा थंड पाणी घरला. काकू काय ग लक्ष? आमच्या आईनं जेवण दिलंय. कशाला ग? तुझी आई तर का नाही लई याप करत बसते. काय बी म्हण, ही रक्तातली असते ती का नाही त्याच्यापेक्षा ही जोडलेलीच अशा वक्ताला कामाला येते ते बघ. बस की ग लक्ष तू. हां संगे हे ठेवते तिथं आणि दोघं थोडं थोडं खाऊन घे. भुका लागल्या त्याला. हां आपाशने बी ठेव थोडं. हां आई का आली नाही ग मुला? आई गेल्या कामाला, भाकरी देऊन ये म्हणली. होय हे जा, पाक अंधार पडला बघ. जा तिला सोडून या जा घरापातूर. नाही नको. हाता नाही जाती माझी मी. अगं थांब. अरे जशी संगी तशीच ती बी. जा बनीसारखी आहे आपल्या, आज करून ये मुला. जा सोडून या जा जा ग. ओट सोडून लगेच ये.